नाशिक मालेगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। 16 वर्षीय गर्भवती मुलीची कुठलीही नोंद न करता खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली। हे इथवर थांबलेलं नाही तर जन्मलेल्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणातली आणखी एक माहिती म्हणजे हिराई हॉस्पिटलच्या परिचारिकेनं साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये नवजात बालिकेला उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळते। इतकंच नव्हे तर नवजात बालिकेवर तिच्या आईच्या मूळ नावाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या नावानं उपचार सुरू आहेत। दरम्यान नवजात बाळाची अल्पवयीन आई अजूनही फरार आहे। या प्रकरणी 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्य आरोपी हिराई हॉस्पिटलचे मालक डॉक्टर किशोर डांगे यांच्या प्रतिकात्मक फोटोवर जोडे मारून आंदोलन केलं। डॉक्टर डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी भाजपनं केली। मालेगाव शहरात असलेलं बोगस डॉक्टर यांचं कोम्बिंग ऑपरेशन करून शोध घ्यावा आणि डॉक्टर डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान ज्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉस्पिटलला सध्या कुलूप लावण्यात आलंय। बेकायदेशीररित्या ती प्रसूती केली त्याची माहिती कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला देणं भाग होतं, ती दिली नाही। अशी माहिती न देता परस्पर अशी बेकायदेशीर प्रसूती त्यांनी केली आणि जे काही बाळ जन्माला आलं ते बाळ विक्री करण्यासाठी त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतलं। एक बोगस डॉक्टर त्यांनी एका महिलेची प्रसूती सीझर करून त्या महिलेचा जीव देखील गेला आणि त्या प्रसूतीतून जन्माला आलेलं बाळ हे सुद्धा मृत्युमुखी पडलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।